आज थोडीशी नाराज आहे मी, कारण ना माझी फ्रेंड शेजारची म्हणजे त्या भाभी, त्या बिचाऱ्या रूम सोडून चालल्यात, कारण आता त्यांचं झालं ट्रान्सफर. तर मी हे लोणचं त्यांच्यासाठी पॅक केले छोटेसे एका बरणीत. तर त्यांना म्हटलं तुम्ही, त्या बिहारच्या आहेत ना, तर त्यांना म्हटलं आमच्या इकडलं लोणचं खाऊन पहा. तर मग त्यांना आपलं देते मी ते एका छोट्याशा बरणीत. आणि सईचं पण चाललं आहे की चल भाभिक भाभिक. सई पण चांगली त्यांच्यासोबत घुळली मिळली होती बरं का, जायची छान राहायची तिथं, आणि त्या पण तिला चांगला जीव लावायच्या. तर ही त्यांचं पहा, गाडी आणि सामान वगैरे सगळं पॅकिंग झालेलं आहे. आत्ता ते निघणारच आहेत. पण असं वाईटच वाटतंय की अरे हो चालले या, कारण ना म्हणजे बऱ्या होत्या. म्हणजे आम्ही दोघी कुठं जायचं असलं का जायचो आम्ही दोघी पण सोबत. आणि काही असं म्हणजे मला काही प्रॉब्लेम आला तर मी त्यांना सांगायची. यूट्यूबचं त्यांनी मला भरपूर काय काय शिकवलं होतं. तसं त्या बोलल्या कधीही काय वाटलं तर मला कॉल करा भाभी, मी सांगेल तुम्हाला, तुम्ही नका लई टेन्शन घेऊ. तर चालल्यात आता त्या. जाऊ द्या, शेवटी कसं आहे, काम पहिलं महत्त्वाचं आहे. आता त्या भैयांचं ट्रान्सफर झालं त्याच्यामुळे त्यांना तिकडं जाणं साहजिकच आहे, जायलाच पाहिजे ना अशा वेळी. तर तसं पण त्या म्हटल्याच होत्या दिवाळीनंतर त्यांना गावाला जायचंच होतं. पण तरी 1-2 महिने आमच्यासोबत राहिले असते अजून चांगलं. तर मग अजून आम्ही एवढे आता सण येतात मस्त एकत्र मजा वगैरे केली असती. पण आता वाईट पण वाटते की त्या चालल्यात. पण ठीक आहे, एक आठवण राहीनच नेहमी. तर हा आरवसाठी सईने चॉकलेट घेतलेली. तर भाभी आता बाय बाय करतात. काय माहिती कधी आता आमची पुन्हा भेट होती की नाही, नाही सांगता येणार. पण त्यांची आठवण येत राहील. तर ओके.